तो असाच होता, अवचित, कुठेही कधीही टपकणाऱ्या वाटसरूसारखा. अमेरिकेसारख्या देशात राहून ही लहानपणापासून भूताखेतांच्या गोष्टी ऐकून ऐकून त्याला भूतांना शोधण्याचे एक प्रकारचे वेडच लागले होते. त्याच ध्यासामुळे तो एक अवलिया बनला होता. जॅक नाव होतं त्याचं. भूताटकीची घरं, रस्ता, माळा, मेंटल हॉस्पिटल, बंद पडलेल्या शाळा, मिल, सगळं जाऊन तो पालथा घालून आला होता. व्हिडिओ रेकॉर्डिंग करताना त्याला पण वाटायची भीती, पण अंगातल्या मस्तीत ती भीती लगेचच जिरून जायची. दरवेळेस भूताटकीचे व्हिडिओ बनवताना तो ठरवायचा की बास, आता हे शेवटचं ठिकाण. पण दरवेळेस त्याचा हा निश्चय बारगळायचा. यावेळेस त्याने मेक्सिकोमधल्या एका बाहुल्यांच्या पछाडलेल्या बेटावर जायचा प्लॅन केला होता. त्याचा मित्र फिलिप त्याला म्हणत होता, आता एवढं हॅलोवीन होऊन दे, मग जा. पण जॅकमधली उत्सुकता त्याला गप्प बसू देत नव्हती. म्हणून तो हॅलोवीनमध्येच तिकडे जायचं ठरवतो. कशी तरी तिकडे जायची जमवाजमव करून तो त्या बेटावर पोहोचतो. त्याच्यासोबत त्याने इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी काही सामान घेतलं असतं. त्यात EMF नाईट व्हर्जन कॅमेरा आणि साऊंड रेकॉर्डर असतं. संध्याकाळपर्यंत इन्व्हेस्टिगेशन करून तो त्या बेटावरून परत निघणार असतो. एका हातात रेकॉर्डर धरून आणि दुसऱ्या हाताने बिअरचा कॅन फोडून तो तोंडाला लावत बेटाच्या मुख्य चढणीवर चढतो. तिथे त्याला सुरुवातीलाच आकराळ विक्राळ मोठे झाड दिसतं, ज्यावर शेकडो बाहुल्या लटकलेल्या असतात. गळ्यात काळे पडत चाललेले दोर, मळके जीर्ण झालेले कपडे, एक डोळा नीट तर एक फुटलेला. कुणाचे मुरगळलेले हातपाय, पिंजरलेली केस, कुठे चेहऱ्याला हातापायाला लालसर काहीतरी लागलेलं. पावसा पाण्यात भिजून धुवट भिजलेल्या बाहुल्या पाहून एखादा जागीच मेला असता. बाहुल्यांचं गोंडस रूप लोपत जाऊन एखाद्या जेलमध्ये विकृत जेलरने सर्व कैद्यांना फाशी दिल्यासारखं भयंकर दृश्य दिसत होतं ते. त्यात अजूनच भीती वाटण्यात भर घालत होते ते म्हणजे हॅलोवीन फेस्टिवलमध्ये वापरतात तसे वेडेवाकडे कापून चेहरा बनवलेले भोपळे. भोपळे बऱ्यापैकी सुस्थितीत होते, जणू कोणी नुकतेच लावून गेलं असावं. जॅक हळूहळू निरीक्षण करत सगळीकडे फिरत होता. त्याला तिकडे एका ठिकाणी एक कबर दिसते. बेटाच्या बरोबर मध्यभागी होती ती. तिकडे एवढी जास्त झाडी होती की सूर्यकिरणे मोठ्या मुश्किलीने पोहोचत होती. स्पष्ट दिसण्यासाठी तो त्याच्या व्हिडिओ कॅमेऱ्याची HD लाईट सुरू करतो. प्रखर हिरवट प्रकाश सगळीकडे पडतो. सगळी हवा जणू स्तब्ध होते. पानांची सळसळ, बाहुल्यांचं हलणं, सगळं जसं जागेवरच थांबतं. एक अनामिक नकोशी वाटणारी शिरशिरी त्याच्या अंगावर येते. अस्वस्थ होऊन झटकन तो ती लाईट बंद करतो. त्याला त्या ग्रेव्हवरचं नाव बघायचं असतं. तो त्यावरच्या वेली आणि धूळ झटकून बाजूला करायचा प्रयत्न करू लागतो. तितक्यात त्याला मागे काही हालचाल झाल्याचा भास होतो. त्याच्या हातातील व्हॉइस रेकॉर्डर पण खरखर आवाज करू लागतं आणि त्यावरील लाल लाईट बीप बीप आवाज करू लागते. हा एक संकेत होता. जवळपास एखादी अमानवी शक्ती असली की ते मशीन असं सिग्नल देतं. चमकून तो मागे बघतो. त्याच्यापासून मागे जवळपास 20 पावलांवर छोटंसं काहीतरी झाडामागे लपलेलं त्याला दिसतं. त्याची काळपट बोटं झाडावर टेकलेली त्याला अस्पष्ट दिसतात. पण त्याला समजतच नाही ती बाहुली आहे की कोणी मुलगी तिकडे थांबली आहे. तो आवाज देतो, "Hey, who is there? I am not going to harm you. I am only investigating here. Who are you? Hello? Is anybody there? Speak up." एक जीवघेणी शांतता आणि त्यात फक्त रेकॉर्डरची खरखर. पण तिथून काहीच हालचाल होत नाही. म्हणून शेवटी तोच रेकॉर्डर ग्रेव्हवर ठेवून
त्या झाडाकडे जायला निघतो. हळूहळू तो तिकडे पोहोचतो. तिथे झाडाच्या बुंद्याला टेकून एक बाहुली ठेवलेली असते. विचित्र काळा ड्रेस, 2 वेण्या, लाल डोळे, गळ्यात कसलीशी माळ. तो तिचे हात बघतो तर तिच्या हातात आणि पायात पांढरे मोजे असतात. तो स्वतःशीच हसतो आणि विचार करतो, हे काळपट बोटांसारखं काय दिसलं होतं मग. तो त्या बाहुलीच्या मागे बघतो तर वाळलेल्या काटक्या बुंध्यांवर अडकलेल्या असतात. त्यालाच बघून तो घाबरलेला असतो. तो परत ग्रेवकडे यायला निघतो. 4-5 पावलं पुढे जाताच जमिनीतून एक छोटासा हात बाहेर येतो आणि त्याचा पाय पकडतो. अनपेक्षित झालेल्या या कृतीने तो धडपडून खाली पडतो. तितक्यात अजून 4-5 हात वर येतात आणि त्याची मान आणि हात पकडतात. तो घाबरून मोठ्याने ओरडतो, हे सॉरी, डोंट हर्ट मी, आय एम लिव्हिंग, लेट मी गो. कसा तरी धडपडत तो जमिनीवरून उठतो आणि पळत सुटतो. पण त्याला आठवतं आपलं मशीन ग्रेववरच राहिले. इकडे तिकडे बघत तो ग्रेवजवळ पोहोचतो. पटापट तो त्याचं सामान बॅगमध्ये कोंबायला लागतो. घाईत त्याचं लक्ष ग्रेवच्या भिंतीवर जातं. त्यावर लिहिलं असतं, इन द लव्हिंग मेमरी ऑफ जॅक 1985 to 2018. ते जॅकचं बर्थ इयर असतं आणि त्यावर चालू वर्षाची तो मेल्याची नोंद असते. ते पाहून तो मोठ्याने ओरडतो आणि तिथून पळायला लागतो. तेवढ्यात झाडावरच्या सगळ्या बाहुल्या आणि भोपळे त्याकडे बघायला लागतात आणि जोर जोरात भेसूर आवाजात हसायला लागतात. जॅक तिथेच भोवळ येऊन त्या ग्रेववर पडतो. वरून एक झाडाची वेल सरसर खाली येते आणि जॅकला घट्ट धरून ठेवते. बॅगमध्ये त्याची EVM मशीन वाजत असते. झटकन ग्रेवची फरशी बाजूला सरकत जॅकला ग्रेवच्या आत गडप करते आणि सगळ्या बेटावर आवाज घुमत असतो, वेलकम टू द आयलंड, हॅपी हॅलोवीन. पागुल बुवा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी खालील लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा. चॅनल सबस्क्राईब करणे हे संपूर्णतः मोफत आहे, त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. व्हिडिओसाठी केलेल्या मेहनतीबद्दल तुमच्याकडून फक्त एका लाईकची अपेक्षा आहे. व्हिडिओ आवडला तर कृपया तो तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.